हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत कोकणी पद्धतीचा चिकन रस्सा. तर यासाठी काय काय पूर्वतयारी करायची पाहून घेऊया. एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एक टोमॅटो बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हे अर्धा किलो चिकन आहे स्वच्छ धुवून घेतलेलं, आणि कांदा खोबऱ्याचं वाटण. तर आपण आज चिकन कुकरमध्ये शिजवणार आहोत. हे पटकन होणारी रेसिपी आहे. तर कुकर आपण सध्या गॅस ऑन करूया आणि कुकरमध्ये आपण तेल ॲड करूया. तेल घालूया. सुरुवातीला तेल हे आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण सुकं खोबऱ्याचं वाटण आपण केलं आहे, तर त्याला नंतर तेल सुटणार. तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अख्खे गरम मसाले, 2 लवंग, 4 लवंग, 2 वेलची, दालचिनी आणि स्टार अनीस. तर आता हे मसाले आपण तेलात घालूया. तेल छान तापलेलं आहे. हे मसाले चांगले परतून झाले की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, आता आपण ह्यात घालूया कांदा. कांदा छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा चांगला परतून घेऊया. थोडासा गुलाबी झाला आहे, पण आपल्याला थोडा अजून गुलाबी करून घ्यायचा आहे, तर आपण थोडा अजून परतून घेऊया कांदा. कांदा छान गुलाबी झाला आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो. टोमॅटो ॲड करूया. एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे हा, बारीक चिरलेला. टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव करून घेऊया. कांदा टोमॅटो चांगला एकजीव झाला. आता आपण ह्यात घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आपल्याला. छान परतून घेऊया. आता आपण ह्यात घालणार आहोत सगळे मसाले. हळद, रेड चिली पावडर, मटण मसाला आणि धणे पावडर. मसाले छान 2 मिनटं परतून घेऊया आणि वाफवून घेऊया. मसाल्यांना चांगलं तेल सुटलं, छान परतले गेले की आपण त्यात घालणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन. चिकन आणि मसाले छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे मसाले मिक्स करून झाले की चिकनवरती झाकण ठेवून चिकन 1-2 मिनटं पाणी न घालता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. बघूया आपलं चिकन झालं आहे का. चिकनला देखील छान वाफ आलेली आहे. एकदा मिक्स करून घेऊन आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. एक ग्लास पाणी घालत आहोत आपण इकडे, आणि पाणी घालून आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि चिकन. आपल्याला रस्सा अजून थोडा पातळ हवा आहे, तर मी अजून 1 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला रस्सा कसा पातळ हवा आहे, घट्ट हवा आहे, त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकताय.
अजून 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता ह्या रश्श्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. कोथिंबीर घालूया आणि ह्याला उकळी येईपर्यंत आपण थांबूया. छान उकळी आलेली आहे रस्स्याला. तर आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण. 3 चमचे वाटण घालणार आहोत आपण. तुम्हाला जर रस्सा अजून थोडा घट्ट हवा असेल तर तुम्ही थोडं वाटण वाढवू शकताय. शिल्लक राहिलेलं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय. वाटण आठवडाभर छान राहतं फ्रीजमध्ये. एक चांगलं मिक्स देऊया ह्या सगळ्याला. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ. कोथिंबीर. आपण आता ह्याला कुकरला झाकण लावणार आहोत आणि मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी आणि बारीक गॅसवरती 2 शिट्ट्या अशा 3 शिट्ट्या करून घेऊया. चिकन शिजायला 3 शिट्ट्या बास होतात. त्यापेक्षा जास्त शिट्ट्या देऊ नका. आणि कुकर गार झाला की आपण कुकर ओपन करून बघणार आहोत. तुम्ही बघू शकताय कुकर गार झाला आहे. तर आता आपण रस्सा कसा झाला आहे ते पाहूया. रस्स्याला छान तेल सुटलेलं आहे आणि हा चिकनचा रस्सा तयार आहे. चपातीसोबत, ब्रेडसोबत किंवा भातासोबत तुम्ही मस्त एन्जॉय करू शकताय. चिकनचा रस्सा आपला तयार आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण आता हा रस्सा सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. सुंदर असा हा रस्सा तयार झाला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा.